श्री कनकेश्वर महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील साई कृपा कॉलनी, राजेंद्र नगर, आश्रय कॉलनी येथील परिसरात श्री कनकेश्वर महादेव मंदिर उभारण्यात आले असून या मंदिराचा भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडत असून दिनांक 15 ते 17 मार्च असा भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडत असून आज दिनांक 15 मार्च 2024 रोजी भव्य स्वरूपात भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण साई कृपा कॉलनी, राजेंद्र नगर, आश्रय कॉलनी या परिसरातून नाचत गाजत ढोल ताशांच्या गजरात सदर मिरवणूक काढण्यात आली। तर संध्याकाळी 8 वाजता रुपेश तावडेंचा भक्ती संगीताचा कार्यक्रम देखील होणार असून दिनांक 16 मार्च 2024 रोजी गणेश पूजन, देवता स्थापना, अभप प्रेममूर्ती रामायणाचार्य मच्छिंद्रजी भाऊ महाराज यांचे वाडी बोकरकर यांचे श्रवणातून भव्य कीर्तन होणार असून दिनांक 17 मार्च 2024 रोजी सकाळी मूर्ती मंदिर न्यास, मंदिर प्रवेश, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, ध्वजारोहण, बलिदान, पूर्ण आहुती, महाआरती, दुपारी 1 वाजता मंदिरासाठी योगदान देणाऱ्या सन्मानार्थींचा सत्कार व तदनंतर 1 वाजेपासून आगमनापर्यंत भव्य महाप्रसाद वाटप होणार असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे। तर कलशारोहण, ध्वजारोहण ब्रह्मचारी गोसेवक सतीशजी महाराज भोंगे, मठाधिपती श्रीराम मंदिर शिरपूर धुळे यांच्या हस्ते होणार असून या सर्व भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या कार्यक्रमांना भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळेस श्री कनकेश्वर महादेव मंदिर येथील साईकृपा श्री सामाजिक व सांस्कृतिक मंडळ साईकृपा कॉलनी, राजेंद्र नगर, आश्रय कॉलनी येथील यांनी केले असून या कार्यक्रमासाठी संत ज्ञानेश्वर पाठशाळा भोकर धुळे, संत श्री भजनी मंडळ वाडी भोकर रोड धुळे, श्री गुरुसेवा प्रतिष्ठान धुळे व सर्व सहकारी मित्रमंडळ कॉलनी परिसर धुळे यांचे मोलाचे असे सहकार्य लाभत आहे। कनकेश्वर महादेव की जय। आज आमच्या कॉलनीवासियांसाठी हा दिवस अत्यंत आनंददायक आणि विस्मयादिबोधक आहे। आजच्या दिवशी आमच्या कनकेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा जलयात्रेने सुरुवात झाली आणि जलयात्रा करून आमच्या सर्व भगिनी आज आता आपल्या कळसासहित इथं पोचलेले आहेत। तर आमचा हा कार्यक्रम दिनांक 15, 16 व 17 मार्च 2024 रोजी
दर दिवशी 2 सत्रामध्ये करण्यात आलेलं आहे. सकाळचं प्रथम सत्र सकाळी 9 वाजता आणि दुपारचं द्वितीय सत्र दुपारी 4 वाजता. तर मी आपल्याला आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. मिती फाल्गुन शुक्ल षष्ठी शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी प्रथम सत्र सकाळी 9 वाजता जलयात्रा, मूर्तीपूजन, शोभायात्रा, मिरवणूक झाली जिथं आम्ही आता मंदिरात पोहोचलो. द्वितीय सत्र सायंकाळी 4 वाजता. या सायंकाळी 4 वाजता द्वितीय सत्रात गुरुजींच्या हस्ते चौरंग मांडणी, मूर्तीला जलाभिषेक व पूजन होईल आणि त्यानंतर सगळ्यांना प्रसाद दिला जाईल. दुसऱ्या दिवशी मिती फाल्गुन शुक्ल सप्तमी शनिवार दिनांक 16 मार्च 2024 या दिवशी सकाळी प्रथम सत्रात सकाळी 8 वाजता गणेश पूजन, पुण्याह वाचन, नांदी श्राद्धांत कर्म, मंडप प्रवेश एवढा कार्यक्रम प्रथम सत्रात सकाळी 8 वाजल्यापासून तर 12:30 वाजेपर्यंत होईल. त्यानंतर द्वितीय सत्र दुपारी 2 वाजता चालू होईल. या द्वितीय सत्रात दुपारी 2 वाजेपासून देवता स्थापना, आधी सगळ्यात पहिले देवता स्थापना होईल. देवता स्थापना झाल्यानंतर ग्रहज्ञान कर्म, मूर्ती मंदिर स्तवन, दशाविध स्नान, धान्य दिवास, सेना दिवास हे कार्यक्रम सायंकाळी 7 वाजेपर्यंत होतील. त्यानंतर रामायणाचार्य मच्छिंद्र जिभाऊ वाडीबोकर धुळे यांचे श्रवणीय कीर्तन होईल. या श्रवणीय कीर्तनाचा आपण सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यावा ही आपल्यास विनंती. त्यानंतर आमचा शेवटचा दिवस मिती फाल्गुन शुक्ल अष्टमी रविवार दिनांक 17 मार्च 2024 या दिवशी सकाळी प्रथम सत्र सुरुवात होईल सकाळी 8 वाजता. सकाळी 8 वाजता प्रथम सत्रात सर्वात पहिले होईल मूर्ती मंदिर न्यास. मूर्ती मंदिर न्यास झाल्यानंतर मंदिर प्रवेश होईल. मंदिर प्रवेश झाल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कलशारोहण, ध्वजारोहण आणि कलशारोहण व ध्वजारोहण करण्यासाठी ब्रह्मचारी, गोसेवक सतीजी महाराज बोंगे, मठाधिपती श्रीराम मंदिर शिरपूर यांच्या शुभ हस्ते कलशारोहण व ध्वजारोहण याचा कार्यक्रम होईल. कलशारोहण व ध्वजारोहण झाल्यानंतर कार्यक्रम बलिदान होईल. बलिदान झाल्यानंतर पूर्ण आहुती ही दिली जाईल. पूर्ण आहुतीमध्ये होमामध्ये सर्वांच्या हस्ते पूर्ण आहुतीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाआरती होईल आणि महाआरती झाल्यानंतर दुपारी द्वितीय सत्रात दुपारी 1 वाजता आमचे जे सन्मानार्थी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सन्मानार्थी पाहुण्यांचा सत्कार समारंभ होईल आणि या सत्कार समारंभाला आपण सगळ्यांनी अगदी आतुरतेने आणि आनंदाने वाट बघत थांबावे ही आपणास विनंती. त्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 1 वाजेपासून आपल्या आगमनापर्यंत महाभंडारा प्रसादाचा कार्यक्रम होईल. या महाभंडाराच्या प्रसादाला आपण सर्व कॉलनीवासियांनी त्याचप्रमाणे आमचे सगळे सर्व सत्कारार्थी त्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे सगळ्यांनी आमच्या महाप्रसाद देवाचा हवा अशी आपणा सर्वांना मंडळातर्फे आणि मंडळ समितीतर्फे आम्ही आपल्याला विनंती करतो. आणि अशा प्रकारे आमच्या या 3 दिवसाच्या कनकेश्वर महादेव मंदिर साई राजाश्रय सामाजिक व सांस्कृतिक मित्रमंडळ, साई कृपा कॉलनी, राजेंद्र नगर व आश्रय कॉलनी या सगळ्यांच्या वतीने मी आपणा सर्वांचा हे मनोगत व्यक्त करून आभार प्रकट करतो.